कुंभ राशीच्या जातकांना सांगू इच्छिते, लग्न भावातनं राहूंचं गोचर आहे. धनस्थानामध्ये शनी, मंगळ आणि बुध अस्तावस्थेमध्ये आहेत. त्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढणं, कुटुंबामध्ये मतभेद, कलह होण्याची शक्यता आहे. मोठ्या गुंतवणुकीत तुम्हाला 19 एप्रिलपर्यंत टाळायच्या आहेत. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये तुम्हाला मोठ्या गुंतवणुकी करण्यासाठी शुभ संकेत आहेत. प्रवासाचे योग, पर्यटनाचे योग या महिन्यात घडून येऊ शकतात, परंतु थोड्याशा तक्रारी त्याच्यामध्ये होऊ शकतात. कामामधलं नियोजन ढासळू शकतं. पहिल्या पंधरवड्यामध्ये, दुसऱ्या पंधरवड्यामध्ये कामे मार्गी गतीने लागलेली दिसून येऊ शकतात. राशीपत्रिकेतील पंचमावर्ण आपण जेव्हा शिक्षण, संतती, प्रणय पाहतो, या दृष्टीने सुद्धा पंचमातील गुरूंची शुभ स्थिती तुम्हाला लाभदायक ठरेल. तुमच्या संततीचं सुख प्राप्त करून देण्यासाठी, त्यांच्यासोबत जुळवून घेण्यासाठी, त्यांच्या प्रत्येक अडचणी किंवा समस्या यावरती मार्ग काढून देण्यासाठी तुमच्याकडनं विशेष प्रयत्न करून देतील. संपूर्ण महिना तुम्हाला संतान सौख्यासाठी संमिश्र स्थिती दर्शवत आहे. नवीन व्यवसाय करायचे आहे ज्यांना पार्टनरशिपमध्ये, अशा वर्गाला हा महिना संमिश्र असेल. काही पार्टनरशिपमधील व्यवसाय तुमचे सुरू असतील तर त्या व्यवसायाला गतीने पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा व्यवसायातील अडचणी कमी करण्यासाठी संपूर्ण माहितीच्या व्हिडिओमध्ये उपासना दिल्या आहेत, त्या निश्चित करून पाहायच्या आहेत.